नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेतच ना? तर मजेतच राहायला पाहिजे सगळ्यांना. तर मी पण मजेतच आहे. तर मी घेऊन आलेली आहे किचन ब्लॉग. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. तर खूप सारे जणांचे कमेंट्स होते की ताई ब्लॉग वगैरे टाका, तुमचं डेली रुटीन वगैरे सगळं सांगा आम्हाला. तर मी आज घेऊन आलेली आहे माझा किचन ब्लॉग. तर सगळ्यांना फॉलो करायचं आहे, लाईक शेअर कमेंट्स पण करा. सोबतच इथं मस्तपैकी मी पोळ्या करत आहे. पोळ्या झाले का मला करायचं होतं उपमा. तर मी म्हटलं आधी पोळ्या करून घेते, कारण माझ्या मिस्टरांना जायचं होतं त्यांचं ऑफिसला, कारण ऑफिसमध्ये असते गणपती. तर ते म्हटले आज आपलं जेवण आहे तिथं, तर भात भाजी राहणार आहे, तर मला पोळ्या करून दे, पोळ्या मी टिफिनमध्ये घेऊन जाते. तर मला त्यांच्यासाठी करायचे होते पोळ्या, म्हणून मी आधी पोळ्या करायला बसले. तर मला त्यांना द्यायचं होतं पोळ्या करून. तर मस्तपैकी इथं मी पोळ्याला लागलेली होती. तर माझे मिस्टर इथं रुद्रला पाहत होते, कारण रुद्रला पण पाहणं खूप गरजेचं आहे. कारण कसं स्वयंपाक करताना तो खूप जास्त राहते छानपैकी, पण काही पण करत असते धंदे, म्हणून त्याला एक जण पाहावं लागतं. तर माझे मिस्टर म्हटले मी पाहते, तोपर्यंत तू तुझं स्वयंपाकाचं कर, कारण त्यांची वेळ व्हायची होती. तर इथं माझं चाय नाश्ता वगैरे झालेलं होतं, त्यांचं पण चाय नाश्ता झालेलं होतं. तर मस्तपैकी इथं पोळ्याला लागलेली होती मी. माझे मिस्टर म्हणाले आता मी आंघोळीला लागते, थोड्या वेळ तू याला पहा. तर मी म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत मी पाहते. तर ते पाणी लावायला गेलेले होते हीटर तिकडे. माझे लक्ष रुद्रकडेच होते, कारण तो माझ्या साईडले मागच खेळत होता. तर आता मी करणार होते उपमा. तर उपमा करायला रवा नव्हता अवेलेबल माझ्याकडे. तर मी टमाटर आणि मिरच्या कापत होते इथं रव्यासाठी, उपमासाठी. तर मला रवा नाही सापडला, कारण घरी नव्हताच रवा. पण माझं लक्षातच नव्हता की रवा नाही आहे म्हणून. तर इथं मी माझ्या तयारीमध्ये लागली होती की मला उपमा करायचा आहे म्हणून, म्हणून मी मस्त चांगल्यापैकी मिरच्या वगैरे कापून घेणार होते. इथं तुम्ही बघू शकता, इथं एका डब्यात मी किती मॅनेज केलं आहे, मिरच्या पण सांबार पण. तर नक्कीच सांबार सांगाल तुमच्या इकडे किती रुपये पाव आहे. तर आपल्या इकडे सांबार खूप जास्त महाग आहे, 10 रुपये छटाक भेटते सांबार. तर मी 10 रुपयेचाच घेऊन आलेली होती, कारण जास्त सांबार तसं लागत नाही. तर मी मोजक्याच भाजीत टाकत होते, एक एक दाणे दोन दोन दाणे असे टाकत होते, कारण सांबार खूप जास्त महाग आहे. इथं बघू शकता माझं तोंड पाहण्याला झालेलं होतं, कारण उपमाच नव्हतं, म्हणजे रवाच नव्हता अवेलेबल, उपमाच होतं फक्त, असं झालेलं होतं. तर इथं बघू शकता मस्तपैकी मी आता चवळीची भाजी, फ्रीजमध्ये काय बनवू असं माझं डोकं चालत नव्हते, पण चवळीच्या शेंगा दिसले, कारण चवळीची शेंगा माझ्या मिस्टरांना आवडत नाही, त्याचं तसंही मला स्वयंपाक करायचं नव्हतं. तर मी छानपैकी इथं चवळीचे शेंगा घेतलेले, की चवळीच्या शेंगा बनवते बा म्हणून चवळीचे शेंगा घेतलेले छानपैकी. इथं मस्त छानपैकी मी वॉश करून घेते आहे, बघू शकता किती फ्रेश दिसते. तर छानपैकी वॉश करून घेतलेली आहे मी शेंगाला. इथं छानपैकी शेंगामध्ये मी वॉश करून घेते आहे. तो बघू शकता मस्त वॉश करून इथं मी कढई ठेवलेली होती. आता तेच कढई मला गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे. आता जिरं मोहरी लसणाचं फोडणी देऊया इथं. तर मी आता तेल टाकणार आहे, तेल तर आधीच टाकलेली होती, जिरं मोहरीचं टाकणार आहे, लसणाची फोडणी देत आहे. तर सगळ्यांना सांगायचं ब्लॉग आवडला का नाही, तर आवडला तर नक्कीच कमेंट्स करून सांगा. आजपासून आठवड्यात 1-2 ब्लॉग तर नक्कीच येणार. तिथं मस्तपैकी मी फोडणी करत आहे. जिरा मोहरी टाकली आहे, लसूण टाकलेलं आहे आणि मिरच्या. तर मिरच्या टाकून झाले की लगेच आपलं शेंगा टाकायचं आहे. तर नक्कीच तुम्ही सांगा की तुम्ही शेंगाची भाजी तुम्हाला आवडते की नाही. मला शेंगाची भाजी आवडते, मला गवार शेंगाची भाजी आवडते, खूप जास्त आवडते गवार शेंगाची भाजी. चवळीची शेंगा आवडते, पण जास्त नाही आवडत, ठीक आहे खातो मी, असं आहे. तर चवळीच्या शेंगा टाकल्या, तर मस्तपैकी याला थोड्या वेळ शिजू देऊया, तोपर्यंत आम्ही एका साईडला भात लावून घेऊया. तर मी इथं मस्तपैकी हलवून घेतलेले आहे, मिक्स करून घेतलेले आहे एकजीव. तर आता मस्तपैकी इथं ताट झाकून ठेवून देऊया. तर आता चला, आता आम्हाला ठेवायचा आहे एका साईडला भात, कारण रुद्रला पण झोपवायचं होतं, तो झोपलेला होता इथं मस्तपैकी. आता मी घेतलेला आहे तांदूळ, हे घरचे तांदूळ आहेत, तर मला याला थोडंसं साफ करावं लागते. नाहीतर आम्ही कंट्रोलचे तांदूळ वापरतो, कारण इकडे तांदूळ जास्त सापडत म्हणजे भेटतच नाही. इकडे ज्वारी वगैरे हे जास्त चालते, इकडे भाकरी जास्त खातात, त्यामुळे. पण मला भातशिवाय होतच नाही, यांना पण भाताशिवाय होत नाही, त्यामुळे आम्ही तांदूळ घेतो घरी बनवतो, भात पोळी भाजी.
तर इथं मस्तपैकी तांदूळ साफ करून झालेले होते. कुकर घेतले, कुकरमध्ये तांदूळ टाकले आणि 2-3 पाण्याने छानपैकी धुवून टाकावं. कारण घरचे तांदूळ असतात तर त्यांना 4-5 पाण्यामध्ये धुतलं तोच बरं असते, कारण खूप जास्त वाईट पाणी निघते. इथं मस्तपैकी मी तांदूळ वॉश करून घेतले 2-3 पाण्यानं आणि एका साईडला भात ठेवले, एका साईडला भाजी. ते होत होते आरामशीर. तर इथं मस्तपैकी छान रुद्र पण झोपलेला होता. आणि हे तुम्हाला दिसत असेल मी दिवाळीला ते पेपर्स लावलेले आहेत, ते पेपर मला अजून लावावं लागणार आहे. कारण वरपर्यंत लावायचं होतं ना, रुद्र लावू नव्हता ते, त्यामुळे मी उठल्या उठल्या आधी पेपरच लावले होते. कारण आम्ही जिथं भाड्यानं राहतो तिथं ते दिवाल खूप जास्त घाण झालेली होती, त्यामुळे चांगलं नव्हतं वाटत. मला सूट पण करावं लागतं, त्यामुळे मी मस्तपैकी पेपर लावलेले. तर इथं नक्कीच कमेंट्स करून सांगा की तुम्ही जिथं राहता तर तुमच्या तर असेल टाईल्स वगैरे लावले तर नक्कीच सांगा. आता इथं टाईल्स लावलेले नव्हते, त्यामुळे मी मस्तपैकी पेपर लावलेले. पेपर लावले तर छान दिसते का नाही नक्कीच कमेंट्स करून सांगायचं सगळ्यांना. आता मीठ टाकलेले आहे आणि जगभराचे मसाले म्हणजे आपले घरचे जे तिखट, मीठ, हळद ते आणि आपलं घरचा काळा मसाला टाकला आहे मस्तपैकी आणि एकजीव हालवून मस्त एकजीव करून टाकायचा आहे. तिथं मस्तपैकी काळा मसाला मी घरीच बनवलेले होते. हा तर आहे माझ्याकडे अजून अवेलेबल. मस्तपैकी एकजीव करून घ्यायचा आहे. तर मला कधी कधी असं वाटते खूप जास्त कंटाळा येते स्वयंपाक करायला, कारण रुद्राला पाहून मी खूप जास्त थकून जाते आहे. तर यामुळे आता तो उठलेला होता तर त्याला बघायला गेलेली होती मी. अजून त्याला हलवले मग थोड्या वेळ. तर इथं मस्तपैकी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण मला थोडीशी भाजी एकदम कोरडी नाही आवडत, थोडंसं तरी रस्सं पाहिजेच. ते एका साईडला मी आता पूर्णपैकी गॅस ओटा साफ करून घेणार आहे, कारण स्वयंपाक तर झालेच आहे आपला, गॅसवर आहेच ते. तर गॅसवर जेवढं पण कचरा असते ते मी कपड्यानं खाली पाडून घेते आणि मग मला झाडू लावायचं होतं. आता रुद्रला पण तुम्ही बघू शकता, त्याला सर्दी खासी झालेली होती, त्यामुळे त्याची मालिश वगैरे करून मी त्याला औषधी देऊन दिलं होतं. तो छानपैकी झोपला. आणि नक्कीच कमेंट्स करून सांगा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि फॉलो पण करून द्या. तर इथं मस्तपैकी टी व्ही चाललेली होती, टी व्ही बंद केले मी आणि मग माझ्या किचनमध्ये गेले. तर सगळ्यांना कमेंट्स करून सांगायचं आवडला तर लाईक, शेअर, कमेंट्स पण करा. तोपर्यंत बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.